सर्वांना सलाम. देवबापाची स्तुती असो, कारण पुन्हा एक वार त्यानं हा नवीन वार आपल्याला दाखवलेला आहे आणि या नवीन वारी प्रभू परमेश्वराची स्तुती करण्यासाठी, त्याचा आदर करण्यासाठी, आपल्या विनंत्या त्याला सादर करण्यासाठी आणि पुन्हा एक वार त्याच्यापासून ऐकून घेऊन आशीर्वादित होण्यासाठी ही संधी प्रभू परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे. आज मातृदिन आहे आणि मातृदिन तर आपण साजरा करतच आहोत, परंतु मातृदिना व्यतिरिक्त आज आपण परिचारक दिनसुद्धा साजरा करत आहोत. तर या दोन्ही गोष्टींना लक्षामध्ये ठेवून आपण आज देवाच्या वचनाकडं लक्ष देणार आहोत. या जगाच्या पाठीवरील जे सर्व अतिशय यशस्वी लोक होऊन गेले, त्यांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या जीवनात आईचं स्थान हे अतिशय अनन्य आहे असं आमच्या लक्षामध्ये येईल. ज्या आया आहेत त्यांनी ही लेकरं घडवण्यासाठी अतिशय अथक परिश्रम केलेले आहेत आणि त्यांच्या संस्कारांमुळं, त्यांनी त्या लेकरांसोबत घालवलेल्या वेळेमुळं, त्यांनी त्यांच्या मनावरती बालपणापासून बिंबविलेल्या काही विचार आणि सवयींमुळं ती लोक जीवनामध्ये यशस्वी झालेत असं आम्हाला दिसून येतं. पवित्र शास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर तीच बाब खरी आहे असं आम्हाला दिसून येतं. आपल्याला मोशेची गोष्ट माहीत आहे. मोशे हा लहान असताना जन्मला तेव्हा राजानं असा हुकूम काढला की जे सर्व यहुद्यांचे लेकरं आहेत ते मारून टाकण्यात यावेत, जन्मतःच मारून टाकण्यात यावेत. त्या ज्या बाळंतपण करणाऱ्या स्त्रिया होत्या, डिलिव्हरी करणाऱ्या स्त्रिया होत्या, त्यांना हुकूम दिलेला होता की ह्या यहुदी लोकांच्या घरात मुलगा झाला तर त्याला मारून टाका आणि तो मेलेलाच जन्मला आहे असं जाहीर करा. परंतु जी मोशेची आई होती, त्या मोशेच्या आईनं आणि वडिलांनी त्या मोशेला काही मरू दिलेलं नाही. त्याला लपवून ठेवलं 3 महिने. आणि जेव्हा ते बाळ मोठं झालं, ते बाळ लपून राहू शकत नाही असं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळेस फार योजनाबद्धरित्या एक पेटारा बनवून त्या पेटाऱ्याला पाण्यामध्ये अशा व्यवस्थेनं त्यांनी सोडायचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून फारोची जी कन्या आहे, राजाची जी कन्या आहे, त्या राजाच्या कन्येला बरोबर तो पेटारा दिसेल आणि त्या पेटाऱ्यातलं बाळ मरण्याऐवजी राजाच्या राजवाड्यात जाऊन राहील अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. फार शिताफीनं, फार डोकेबाजपणानं, फार योजनाबद्धरित्या मोशीची बहीण त्या ठिकाणी जाऊन म्हणते, या बाळाला दूध पाजायला एक स्त्री आणू का? आणि बरोबर त्याचीच आई त्याला दूध पाजण्यासाठी घेऊन जाते आणि त्या आईनं त्या मोशेवरती देवाचे संस्कार बिंबविलेले आहेत असं आम्हाला दिसून येतं. आणि मोशे पुढं कोण झालेलं आहे? मोशे इस्रायल राष्ट्राला 430 वर्षाच्या गुलामीतून वापस घेऊन येणारा पुढारी बनलेला आहे. पण हे सगळं घडलं कुठून? त्याच्या मनावरती जो देव बिंबविण्यात आला, त्याच्या अंतकरणावरती जे ठसे बिंबविण्यात आले, त्याच्या जीवनावरती पुढारीपणाचे जे कित्ते लहानपणापासून बिंबविण्यात आले, त्यामुळं मोशे असा प्रभावी पुढारी बनू शकलेला आहे. 20 लाख लोकांचं राष्ट्र एकाच वेळेस बाहेर आणून संयमानं त्यांना कनान देशाकडे घेऊन जाण्याचं कार्य मोशेनं यशस्वीरित्या केलेलं आहे. दुसरा मोशेसारखाच अत्यंत प्रभावी असल्या प्रकारचा जो पुढारी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसून येतो, तो आहे खुद्द येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताच्या आईनं लहानपणापासून त्याच्या मनावरती अशा काही बाबी बिंबविलेल्या दिसतात, ज्या बाबींचा आविर्भाव त्याच्या सेवेमध्ये वारंवार आलेला आपल्याला दिसतो. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त या जगाचं पाप हरण करणारा प्रभू येशू ख्रिस्त बनलेला आहे. जसं मोशेने इस्रायल राष्ट्राला
मिस्राच्या इजिप्तच्या गुलामीतून बाहेर काढलेलं आहे, तसं प्रभू येशू ख्रिस्ताने जगाला पापाच्या गुलामीतून बाहेर आणण्याचं मोठं कार्य केलेलं आहे असं आम्हाला दिसतं. परंतु पुन्हा त्यांना बालपणापासून पाजण्यात आलेलं बाळकडू जे आहे, बालपणापासून देण्यात आलेलं शिक्षण जे आहे, बालपणापासून त्यांच्या मनावरती बिंबविण्यात आलेल्या शिस्ती आणि संस्कार जे आहेत त्याचे पडसाद त्यांच्या जीवनामध्ये उठताना दिसत आहेत, ते त्यांच्या जीवनात घडून येताना दिसत आहे. जगविख्यात अतिशय प्रसिद्ध असले डॉक्टर बिली ग्रॅहम यांच्याबाबत एक 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 लेख मी वाचला आणि त्या लेखामध्ये बिली ग्रॅहम यांनी त्यांच्या आईकडून शिकलेल्या 7 बाबींची नोंद केलेली होती. बिली ग्रॅहम जे हजारो लोकांच्या, लाखो लोकांच्या तारणासाठी कारण बनले, लाखो लोकांना प्रभूकडे वळवण्यासाठी कारण बनले, त्यांच्या क्रुसेड्सला हजारो लाखो लोक उपस्थित राहत असत आणि जेव्हा देवाच्या आत्म्याला भरून ते संदेश देत असत तेव्हा हजारो लाखोंच्या संख्येनं तो जनसमूह वेदीवर येऊन आपल्या जीवनाचं समर्पण प्रभू परमेश्वराला करत असे. ते बिली ग्रॅहम त्यांच्या आईकडून शिकलेल्या 7 धड्यांचा उल्लेख त्यांचं जीवनचरित्र आहे, जस्ट ॲज आय ॲम, मी जसा आहे, ह्या पुस्तकामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख करून ठेवलेला आहे. आणि आज मला तुमच्यासमोर त्या 7 गोष्टी सादर करू द्या आणि त्याच्याशी संबंधित काही बाबी आपण आपल्यासमोर ठेवणार आहोत. आईच्या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करणार आहोत. ज्या आया आहेत तुम्ही निश्चित अर्थानं या गोष्टींचा विचार करा, जे लेकरं आहेत तुम्ही निश्चित अर्थानं याचा विचार करा. पहिली गोष्ट जी बिली ग्रॅहम यांनी त्यांच्या आईकडून शिकली असं ते म्हणतात ती आहे, आपण सदैव उद्योगी किंवा परिश्रमी असलं पाहिजे, सतत काम करणारे असे आपण असले पाहिजे. त्यांना लहानपणीच शिकवण्यात आलं होतं की आळस ही जगातली सर्वात वाईट बाब आहे आणि म्हणून आळशी बसून आपण जीवन जगायचं नाही, आपण काम करायचं, आपण परिश्रम करायचं, कारण परिश्रमी असण्यामध्ये सन्मान आहे, उद्योगी असण्यामध्ये सन्मान आहे, परिश्रमी असण्यामध्ये सन्मान आहे. हे त्यांना लहानपणीच त्यांच्या आईकडून शिकायला मिळालं. त्यांच्या आईबद्दल सांगत असताना ते म्हणतात की ज्या दिवशी डॉक्टर बिली ग्रॅहम यांचा जन्म झाला होता त्या दिवशी ही त्यांची आई दिवसभर काम करत होती, दिवसभर बीन्स गोळा करत होती शेतामधले आणि दिवसभर काम केल्यानंतर दुपारी 4 वाजता मग या बिली ग्रॅहमचा जन्म झालेला आहे. म्हणजे 9 महिन्याचं बाळ पोटामध्ये घेऊन त्या 9व्या महिन्यात आराम करण्याऐवजी ही आई त्या ठिकाणी परिश्रम करत असलेली आम्हाला दिसून येते, श्रम करत असलेली दिसून येते. बिली ग्रॅहम म्हणतात माझी आई आपल्या हातांनी काम करणारी अशी आई होती. आपण नीतिसूत्र याचा 31वा अध्याय वाचला, त्याचं 13वं वचन काय म्हणतं बघा. त्याच्या 13व्या वचनात असं म्हटलेलं आहे की ती आई आपल्या हाताने श्रम करते, आनंदाने आपल्या हातांनी काम करते, आनंदाने आपल्या हाताने काम करते. जर आपण खाली गेलो तर 27व्या वचनात काय म्हटलेलं आहे बघा, ती आपल्या कुटुंबाच्या आचारविचारांकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्न खात नाही. आणि हा धडा बिली ग्रॅहमला आईकडून शिकायला मिळालेला आहे की आपण आळशी बसून खाता कामा नये, देरेहरी पलंगावरी असं आमचं जीवन असता कामा नये. माझ्या जीवनामध्ये सगळं काही आपोआप घडेल असं 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 कल्पना करून आम्हाला चालणार नाही. आम्हाला अभ्यासाच्या बाबतीमध्ये परिश्रमी असावं लागेल. आई लोकांकडून आम्ही ते शिकतो. आम्हाला आमच्या जीवनात जे काही बनायचं असेल त्याप्रती आत्तापासून परिश्रम करावे लागतील, हे आमच्या आयांकडून आम्ही शिकतो. ह्या प्रसिद्ध लोकांच्या जीवनांच्या जीवनामधील आया जे आहेत
त्यांच्याकडे जर आम्ही लक्ष दिलं तर आमच्या लक्षामध्ये येतं की त्यांनी विशिष्ट शिस्ती लावून दिल्या. त्यामधली एक शिस्त ही होती की आम्ही आळशी असू नये, आम्ही परिश्रमी असावं, आम्ही उद्योगी असावं. कारण उद्योगी असण्यामध्ये आमचा सन्मान आहे. उद्योगी असणे म्हणजे उचापती असणे नव्हे, नको ते उद्योग करून आपल्या आईवडिलांच्या डोक्याला ताप करून ठेवणे असले उद्योग आम्हाला करायचे नाही. उद्योगी असणे म्हणजे इंडस्ट्रियस असणे, काम करत असणे, जे योग्य आहे ते करत असणे, आपल्या जीवनासाठी आवश्यक जे आहे ते करत असणे. माझा विश्वास आहे की तुम्हाला याची जाणीव आहे की तुमच्या आया जे आहेत त्या जगामध्ये सर्व माणसांपेक्षा जास्त कष्ट करणारे आहेत. तुमच्या आया ज्या आहेत, आमच्या आया ज्या आहेत, त्या जगामधील सर्व माणसांपेक्षा जास्त परिश्रम करणाऱ्या स्त्रिया आहेत. मागे आमच्याकडं रेव्हरंड जिम अँडरसन हे अमेरिकेचे पाळकसाहेब आले होते. 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यांना आमचे भाऊ गाडीमधून घेऊन फिरत चालले होते. आणि फिरत असताना तुम्ही पण बघितलं असेल की ह्या गार्डनच्या जवळ काही ते लोखंडाचं काम करणारे लोक बसतात बघा. ते फिरते असतात, सदैव ते फिरत असतात, एका जागी ते थांबत नाहीत, ते फिरून फिरून काम करतात. आणि त्या ठिकाणी ते जात असताना त्यांनी बघितलं की हा माणूस जो आहे तो माणूस त्या सांडशीने धरून काहीतरी गरम त्या जाळामध्ये करत असे आणि त्या ऐरणीवरती तो ठेवत असे ते गरम केलेली वस्तू. आणि ही बाई, त्याची बायको जोरजोराने हातोडे मारत असे. आणि त्या अमेरिकन माणसाला ते काय पटेना. तो विचार करू लागला की ही बाई माणसापेक्षा जास्त परिश्रम कशी करत आहे. माणूस त्या ठिकाणी नुसता बसलाय, तो बरोबर इकडं वळव तिकडं वळव ते त्याचं काम करत आहे. परंतु खरी मेहनत जी होती, तो इतका मोठा हातोडा उचलायचा, असा वर न्यायचा, असा करायचा आणि दणकन आदळायचा. तो चुकता कामा नये. तो चुकला तर त्या नवऱ्याचा कपाळ मोक्ष होईल. असल्या प्रकारे ते भीतीदायक चित्र आहे. परंतु ती स्त्री अतिशय कठोर असल्या प्रकारची मेहनत त्या ठिकाणी करत असलेली आम्हाला दिसते. आम्ही लहानपणापासून बघितलं, आमची आई फार मेहनती होती. आमचे वडील काही बघायचे नाही, किचनमध्ये जेवण आहे का नाही हे सुद्धा ते बघायचे नाही. पाहुणे घरामध्ये आले की ते म्हणायचे जेवा. अब तिकडं आहे की नाही जेवा. आणि मग आईला म्हणायचे शिरीन पाहुणे आलेत जेवण वाढा. आणि आमच्या आईने कधीही चकार शब्द न काढता कंप्लेन केली नाही. ती म्हटले थोडासा वेळ द्या, जेवण वाढते. आणि तिने गरम गरम जेवण त्यांना वाढा. ती तिकडं तिच्या जीवाचं रान करत असे, ती कष्ट करत असे, ती रात्री बेरात्री पाहुणे येत असत. आणि आमच्या वडिलांनी म्हणावं जेवण वाढा. मग तिकडं आहे की नाही ते काय ते आधी बघत नव्हते. परंतु आमची आई जेवण वाढल्याशिवाय राहत नव्हती. पहिली गोष्ट आपण आपल्या आईकडून शिकावी आणि ती ही की आम्ही उद्योगी असावं, आम्ही काम करणारे असावं. आणि म्हणून आज जाहीररित्या या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ज्या सर्व आया आहेत, तुम्हाला मी मानवंदना देऊ इच्छितो पाळक या नात्यानं. कारण तुम्ही परिश्रमी नसत्या, आमची आई परिश्रमी नसती तर आम्ही तुमच्यासमोर उभे राहू शकलो नसतो. आणि म्हणून तुम्हाला मोठा सलाम. आणि तुमच्यावर आम्ही प्रीती करतो, तुमच्यावर आम्ही प्रेम करतो. आणि त्यांनी ज्या गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत लहानपणापासून त्या घेऊन आम्ही पुढं जात आहोत. आता याचा अर्थ असा नाही की आपल्या बापांचा काही रोल नाही, नाही त्यांचीही भूमिका आहे. परंतु मला तर सांगू द्या, मेहनत मात्र कुटुंबाच्या अवस्थेमध्ये आई जास्त करते, हे तेवढंच खरं सत्य आहे. आणि म्हणून तुमच्यापैकी जे कोणी तुमच्या आई संती नीट बोलत नसतील, मला तुम्हाला सांगू द्या त्यांच्या संती नीट बोला. तुमच्या आईला जर तुम्ही आई मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हटलं नसेल कधी, तर म्हणा जगातली सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती जर कोण असेल तर ती आई. आणि सगळ्यात कमी प्रेम वापस भेटणारी कोण असेल तर ती आईच असते. आणि म्हणून तिला आपण आपलं प्रेम द्यावं. दुसरी गोष्ट जी बिली ग्रॅहम आपल्या आईकडून शिकले ते म्हणतात की आईच्या प्रार्थना ह्या सामर्थ्यशाली असतात. आईच्या प्रार्थना या सामर्थ्यशाली असतात. प्रार्थना म्हटल्याबरोबर जुन्या करारातल्या कोणत्या बाईची आठवण होते हो आपल्याला?
हन्नाबाई प्रार्थना करणारी बाई होती. अजून काय सांगितलं ना? हन्नाबाई ती प्रार्थना करणारी होती. तिला बाळ नव्हतं, ती प्रार्थना करत होती. बाळ मिळालं त्याच्यानंतरही ती प्रार्थना करत होती. प्रभूसंती ती सतत निगडीत होती. परंतु बिली ग्रॅहम म्हणतात, मी जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असो, जगभर फिरले. बिली ग्रॅहम भारतामध्ये सुद्धा ते येऊन गेले. जगामध्ये मी कुठेही असो, मला ह्या जाणीवेने फार मोठा दिलासा मिळत असे की माझी आई माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. माझी आई माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. तुम्ही तुमच्या आयांना प्रार्थना करताना बघितलं की नाही मला माहीत नाही, परंतु मी माझ्या आईला प्रार्थना करताना बघितलेलं आहे, उपास करताना बघितलेलं आहे, शास्त्र वाचताना बघितलेलं आहे. माझ्यासाठी जास्त प्रार्थना तिला करावी लागलेली आहे आणि तिनं प्रार्थना केलेली आहे. प्रार्थनाशील आई त्यांची होती आणि तिचा जबरदस्त जोर प्रार्थनेवरती होता. बिली ग्रॅहम म्हणतात की जेव्हा पालक आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करतात, जेव्हा आईवडील आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करतात, तेव्हा लेकरांनी जीवनात कुठल्याही प्रसंगी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन ताब्यात ठेवण्याकरता देवाकडून शहाणपण, सामर्थ्य आणि धैर्य यावर ते देवावर अवलंबून असल्याचं दर्शवतात. आईवडील जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा आपल्या लेकरांकरता देवानं त्यांना जीवनाच्या सर्व परिस्थितीमध्ये शहाणपण द्यावं, सामर्थ्य द्यावं, धैर्य द्यावं, याच्यासाठी ते देवावरती अवलंबून आहेत असं ते दर्शवतात. तुमच्या आया प्रार्थना करतात तुमच्यासाठी. कदाचित तुम्ही त्यांना गुडघे टेकून आणि हात वर करून आणि डोक्यावर पदर घेऊन प्रार्थना करताना कदाचित तुम्ही बघणार नाही, पण तुम्हाला सांगू द्या, तुमची आई जर ख्रिस्ती आहे ना, तर ती तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे याची मला खात्री आहे. कारण अशी आईच जगामध्ये नाही जी आपल्या लेकराचं हित चिंतत नाही. अशी आईच जगामध्ये नाही जी आपल्या लेकराला देवाचं शहाणपण भेटू नाही अशी कल्पना करेल. अशी आईच जगामध्ये नाही जी आपल्या लेकराला सामर्थ्य मिळावं, आपल्या लेकराला धैर्य असावं अशी कल्पना किंवा विनंती करत नाही. ती कदाचित उभ्या उभ्या प्रार्थना करेल, ती कदाचित चालता चालता प्रार्थना करेल, ती कदाचित फिरता फिरता प्रार्थना करेल, ती कदाचित भांडे घासत असताना प्रार्थना करेल, ती कदाचित कपडे धुत असताना प्रार्थना करेल, ती कदाचित स्वयंपाक करत असताना प्रार्थना करेल. आई सतत प्रार्थना करणारी आहे आणि तिच्या प्रार्थना देवबाप ऐकतो. मी त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे असं मला वाटतं. कारण तिच्या प्रार्थनेशिवाय मी या ठिकाणी उभा राहू शकलो नसतो. आपली आई प्रार्थना करणारी आहे आणि म्हणून तिच्या जीवनातून काही शिकायचं असेल तर आम्ही प्रार्थनाशीलता शिकावी. आम्ही प्रार्थना करणारे असावेत. सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही प्रार्थना करणारे असावे. दुसरी गोष्ट, बिली ग्रॅहम म्हणतात की माझी आई जेव्हा प्रार्थना करत होती तेव्हा आम्ही सर्व बहीण भावंडांनी देवाच्या राज्यात यावं याच्यासाठी तिच्या अविरत प्रार्थना होत्या. मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या लेकरासाठी शहाणपण, धैर्य, सामर्थ्य हे तर तुम्ही मागाच मागा आयांनो, परंतु त्यांनी देवाच्या राज्यात असावं ही प्रार्थना देवाला करा. आणि देवबाप त्यांचं तारण घडवून आणल्याशिवाय राहणार नाही. त्यांना देवाच्या राज्यामध्ये स्थिर उभं केल्याशिवाय राहणार नाही. देव घडवून आणतो. देवाचं वचन असं म्हणतं की राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे वळवणारा देव आहे. देव जो आहे तो एखाद्या राजा जो असतो त्याचं मन, पाटाचं पाणी आपल्याला जसं इकडं तिकडं वळवता येतं तसं त्याचं मन पाहिजे तिकडे वळवणारा देव आहे. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या लेकरांची मन वळवण्यास सामर्थ्यशाली जर कोणी असेल तर तो केवळ प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही आयांनो लेकरांसाठी प्रार्थना करा. तुम्ही करता हे मला माहीत आहे, करत नसाल तर करायला सुरुवात करा. कशी प्रार्थना करायची समजत नसेल तर आम्हाला विचारा, आम्हाला तुम्हाला सहाय्य करायला आवडेल. पवित्र शास्त्रामध्ये ज्या आयांच्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना वाचून काढा. त्यांचे उपकार स्तुतीचे स्तोत्र जे आहेत ते वाचून काढा. तुम्हाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. हन्नाबाई प्रार्थनाशील स्त्री होती. तिचं जीवन प्रार्थनामय होतं हे आम्हाला दिसून येतं. प्रियानं, तुम्ही आणि मी सुद्धा आमच्या जीवनामध्ये प्रार्थनाशील असावं. प्रार्थनाशील असणं हे आम्ही आमच्या आईकडून शिकावं. तिसरी गोष्ट जी देवाच्या या महान सेवकाने आईकडून शिकली
ती म्हणजे देवाच्या वचनात दररोज वेळ घालवणे. नुसतीच प्रार्थना नव्हे, तर देवाच्या वचनात बायबलमध्ये दररोज वेळ घालवणे. आता मला तुम्हाला सांगू द्या, बायबलमध्ये वेळ दररोज घालवणे म्हणजे दारामागे लावलेल्या कॅलेंडरवरचं एक वचन वाचणे नव्हे. ते पण वाचा, परंतु बायबल घेऊन देवाचं वचन वाचा. देवाचं वचन तुम्हाला रोज काय म्हणतं हे त्यामध्ये शोधा. बिली ग्राहम म्हणतात की माझी आई ही अत्यंत देवभीरू स्त्री होती, ती देवाची स्त्री होती असं म्हटलेलं आहे. ते सांगतात की त्यांचे पालक दररोज कौटुंबिक प्रार्थना आणि शास्त्रवाचन करत असत. त्यांच्या आईवडिलांबद्दल ते सांगतात की लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी नियम बनवून टाकला होता की आपल्यामध्ये दररोज देवाच्या वचनाचं वाचन होईल, आणि ते वाचन आणि देवाची प्रार्थना ते दररोज करत होते. त्यांच्यासाठी बायबल म्हणजे खुद्द देवाचं वचन आणि आपल्या कुटुंबाला स्थिर ठेवण्याकरता मदत मिळवण्याचं साधन होतं. बायबल म्हणजे खुद्द देवाचं वचन आहे आणि आपल्या कुटुंबाला नीट ठेवण्याकरता, सुरक्षित ठेवण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता देवबापाचं साधन ते आहे. त्याच्यातून मदत आम्हाला मिळते. आमच्या लेकरांना कसं मार्गदर्शन करावं, बायबलमधून मार्गदर्शन मिळेल. आम्ही चिंताक्रांत असताना कसं वागावं, बायबलमधून मार्गदर्शन मिळेल. आमचे लेकरं नीट वागत नाही तेव्हा आम्ही कसं वागावं, याहीबद्दल देवाचं वचन तुम्हाला मार्गदर्शन करेल. देवाचं वचन वाचणे, दररोज देवाचं वचन वाचणे, नुसतंच वाचायचं म्हणून वाचन काढणे नव्हे, तर त्यातून माझ्यासाठी देवानं आज काय बोध ठेवलेला आहे हे घेणे, ते समजून घेणे, दररोजचा हा नित्यक्रम आमचा असला पाहिजे. तुम्ही करत नसाल तर करायला सुरुवात करा. आजच्या या मायवारच्या दिवशी तुम्ही हे दररोज करण्याचा निश्चय करा. आज संध्याकाळपासून करा, आज चर्च सुटल्यावर घरी गेल्यापासून सुरू करा. देवबाप तुमच्या जीवनाला वेगळं वळण लावल्याशिवाय राहणार नाही. आमच्या घरी काय होतं तुम्ही विचारा लेकरांना माझ्या पश्चात, ते सांगतील तुम्हाला. लेकरं झोपलेले असले तर मी त्यांना उठवून विचारतो, आज बायबल वाचलं का, देवबाप काय म्हणाला, त्यांना सांगावं लागतं ते. आणि त्यांना सांगता जर आलं नाही तर वापस बायबल वाचावं लागतं आणि वापस समजून घेऊन सांगावं लागतं की देव असा असा म्हणत आहे. नुसतंच वाचन करत नाहीत, त्यांना लिहून पण ठेवावं लागतं. कम्प्युटरमध्ये नोट्स घेऊन ठेवावं लागतात की आज माझ्या मनाची अवस्था काय होती आणि माझ्या मनाच्या अवस्थेला देव आज काय बोललेलं आहे. मला तुम्हाला सांगू द्या, त्याचे जबरदस्त पडसाद, सकारात्मक पडसाद तुमच्या जीवनात उमटल्याशिवाय राहणार नाही. तरुण लेकरांनो, मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या. तुम्ही एक वही करा, एक डायरी करा. त्यामध्ये तुम्हाला आज काय वाटत आहे, तुम्ही आनंदी आहात का ते लिहा, तुम्ही दुःखी आहात का ते लिहा, कोणी काहीतरी तुम्हाला डिवचून बोललं का, खाली दाखवून बोललं का ते लिहा. जे काही तुमच्या डोक्यात असेल ते लिहा. आणि मग जो तुमचा दैनंदिन वाचनाचा भाग आहे तो बायबलमधून वाचा. देव तुमच्या मनाच्या अवस्थेला बोलल्याशिवाय राहणार नाही. देव तुमच्या मनाच्या अवस्थेला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. देव तुमच्या अंतःकरणाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही. देव तुम्हाला पुढं कसं जगायचं याबद्दल मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. मी रोज सकाळी उठल्यानंतर, तो माझा वैयक्तिक परिपाठ आहे. मला मागचे 52 वर्ष सकाळी उठण्यास कठीण गेलेलं आहे, परंतु 1 मे पासून रोज 6:30 वाजता मी बिछाण्यातून उठतो. अलार्म वाजायच्या आधी उठून बसत आहे आणि मला अर्ध्या तासानंतर सुंदर चहा मिळतो, काळा चहा, सुंदर लिंबू टाकून, लेमन टी. आणि मग त्यानंतरचा साधारणतः 1 ते 1.5 तास देवाचं वचन वाचून माझ्या मनोवस्थेला देव काय बोलत आहे ते लिहून घेण्याचं मी काम करतो, त्याच्या नोंदी घेण्याचं मी काम करत आहे आणि देव त्याच्यातून भरपूर आशीर्वाद देत आहे. आमेन. तुमच्या जीवनामध्ये, बिली ग्रॅहमच्या जीवनामध्ये त्यांनी आईकडून जी तिसरी गोष्ट शिकलेली आहे ते आहे दररोज वाचन, देवाचं वचन वाचण्यामध्ये वेळ घालवणे. चौथी महत्त्वाची गोष्ट जे बिली ग्रॅहम शिकले ती काय तुम्हाला माहीत आहे? बालवयातच लेकरांना वाचायला शिकवा. बालवयातच त्यांना वाचनाची आवड करून द्या. बिली ग्रॅहम यांना बालपणीच त्यांच्या आईने काही लहान लेकरांच्या गोष्टी वाचायला शिकवलं.
आणि मग त्याच्या सिरीज यायच्या एकामागे एक एकामागे एक एकामागे एक. ते सगळं बिली ग्रॅहम वाचून काढायचे. शौर्यकथा त्या असत, रॉबिनहूडच्या शौर्यकथा असत, टार्झनची शौर्यकथा ती असे, परंतु वाचायची सवय त्याच्यामुळं त्यांना लागली आणि लहानपणापासून ते वाचायला लागले, वाचायला ते शिकले. पुस्तकेच्या पुस्तके त्यांनी वाचून काढायला सुरुवात केलं आणि हे वाचन करणं बिली ग्रॅहमच्या जीवनाचं अविभाज्य अंग बनलं. ते वाचन त्यांच्या जीवनापासून वेगळं करताच येत नाही. ते दररोज वाचन करत असत, काही ना काही ते वाचलं. हजारो पुस्तकं बिली ग्रॅहम यांनी वाचलेली आहेत आणि नंतर त्यांनी स्वतः 30 पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि मला तुम्हाला सांगू द्या, त्यांनी लिहिलेली ही 30 पुस्तकं जी आहेत ती अगणित लोकांसाठी देवाला ओळखण्याचं साधन बनलेलं आहे. देवावर प्रीती कशी करायची हे समजून घेण्याचं साधन बनलेलं आहे. देवाला समजून घेण्याचं साधन ती त्यांची पुस्तकं बनलेली आहेत. पण हे सुरू कुठं झालं? त्यांच्या लहानपणीच आईने वाचनाची सवय त्यांना लावून दिली. माझ्या घरात मी बघितलं, आमची जी आजी होती, माझ्या आईची आई, ती रीडर होती. ती कुठेही गेली तर तिच्याजवळ जुन्या पुराण्या पुस्तकांचा एक गठ्ठा असे आणि दर उन्हाळ्यामध्ये आमची तिची भेट होत असे आणि तिचं सगळं सकाळचं काम आटपलं, ती शांत असली की ती तिचं पुस्तक काढायची आणि वाचत बसायची. माझ्या आईला ती सवय आहे, ती पुस्तकं वाचत बसते आणि तिनं मला सवय लावून दिली लहानपणी पुस्तकं वाचायची. मलाही पुस्तकं वाचायला आवडतं. आता फरक एवढा आहे की मी माझी पुस्तकं टॅबलेटवरती वाचतो, किंडेलवरती डाउनलोड करून घेतो आणि टॅबलेटवरती वाचतो. मला या दिवसांमध्ये देवबापानं तीव्रतेनं दाखवून दिलेलं आहे की मी लिखाण करावं, पण माझं लिखाणातलं व्याकरण अतिशय भिकार होतं. म्हणून महाराष्ट्रातल्या एक लिखाण सम्राज्ञी आहेत, व्याकरण सम्राज्ञी आहेत, मराठीवरती ज्यांचं प्रभुत्व आहे, मराठी भाषा तज्ज्ञ ते आहेत, डॉक्टर अनुपमा उजगरे म्हणून. मी त्यांना फोन केला, म्हटलं मॅडम असं असं लिहिलं आहे, तुम्ही वाचा, मला सांगा मी काय केलं पाहिजे. त्यांनी वाचलं. मी त्यांना म्हटलं मला दुरुस्त करा. ते म्हटले तुम्हाला व्याकरणाची दुरुस्ती करण्याची गरज आहे. म्हटलं मी करायला तयार आहे, कसं करू सांगा. त्यांनी मला एका पुस्तकाचं नाव सांगितलं. ते पुस्तक मी मागवलं. त्यामध्ये शुद्ध शब्द कसे लिहायचे हे सांगितलेलं आहे. इतकंच केवळ नाही तर त्याच लेखकाचे डॉक्टर अरुण फडके यांचे काही इतर पुस्तकं मी आणले. त्यातले एक पुस्तक आणल्याबरोबर माझे बरेच संकल्पना दूर झाले. आता त्यांचं जे म्हणणं असे की शुद्ध लेखन हे सवय बनली पाहिजे, ती औपचारिकता नसली पाहिजे, ती सवय बनली पाहिजे. तर ते मला शिकायला मिळत आहे. माझ्या कुटुंबाचे लोक कदाचित पाहून ते आश्चर्य करत असतील, परंतु माझ्या बॅगेतच मी ते पुस्तक ठेवलं आहे. ते मी कुठेही गेलो की सोबत नेतो आणि ते वाचतो, कारण मला व्याकरण सुधरवायचं आहे. पण सांगायचं तात्पर्य हे की या आईकडून मी ते वाचायला शिकलेलो आहे. पवित्र शास्त्र संबंधित पुस्तकं वाचलेली आहेत. ख्रिस्ती यशस्वी लोकांच्या अनेक लोकांच्या जीवनकथा मी वाचलेल्या आहेत. त्याचे बरेच नावं मी तुम्हाला सांगू शकतो. जीवनवचन प्रकाशनची गाडी आमच्याकडे आली की आम्ही त्या गाडीतून बरेच पुस्तकं घेत असू. आमची आई म्हणायची हे वाचलेलं नाही हे द्या, हे वाचलेलं नाही हे द्या, हे वाचलेलं नाही हे द्या, आणि ते पुस्तकं ती स्वतःच्या जवळ ठेवायची. अनेक लोकांनी तिच्याकडून ते पुस्तकं नेले, कधीच वापस केले नाही, तो भाग वेगळा. परंतु ती वाचायची, तिला वाचायला आवडायचं आणि ते वाचन करायला आपण सुरुवात करावी. वाचनामुळं आमचे नुसते शब्दसंग्रह वाढत नाही, वाचनामुळं संकल्पना वाढतात, वाचनामुळं विचारसरणी प्रगल्भ होते, वाचनामुळं माहिती मिळते, वाचनामुळं परिपक्वता येते. म्हणून वाचाल तर वाचाल असं म्हटलेलं आहे. वाचाल तर वाचाल, नाही का? म्हणून वाचन करा, भरपूर वाचन करा. तुमच्याकडे आता टॅब्स आहेत, फोन्स आहेत, त्याच्यावरती वाचा. किंडलचं ॲप आहे त्याच्यावरती वाचा. भरपूर वाचन तुम्हाला करता येऊ शकतं. खूप काही वाचण्यासारखं आहे. काही साहित्यिक गटांचा भाग मला बनवण्यात आलेला आहे. त्या साहित्यिकांचं मी रोज काही ना काही वाचतो. ते सुंदर लिहितात, काही ना काही मी त्यांचं वाचतो आणि त्याच्यातून मला बोध मिळतो, मला शिकायला मिळतं. मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या, वाचायला शिका. बिली ग्रॅहम त्यांच्या आईकडून वाचायला शिकले. त्यांची आई वाचणारी होती, त्यांची आई इतरांना वाचायला लावणारी होती आणि त्यातून बिली ग्रॅहम घडलेले आहेत. म्हणून तुम्ही जर वाचत नसाल
तुम्ही वाचायला सुरुवात करा. तुम्हाला किंडल कसं वापरायचं माहीत नसेल मला विचारा, मी तुम्हाला सांगतो. मराठीत पुस्तकं उपलब्ध आहेत त्याच्यात. तुम्ही जाल तिकडे ते फोनवरती ते पुस्तक तुमच्याजवळ आहे. त्याला बुकमार्कसुद्धा करून ठेवायची गरज नाही. जिथपर्यंत तुम्ही वाचलं, उद्या ते फोन उघडा, ॲप उघडा, तेच पुस्तक उघडेल. ज्या पानावर तुम्ही होतात त्या पानावरच ती वापस उघडेल आणि तुम्हाला वाचता येईल. आहे की नाही छान? कसं वापरायचं मी सांगायला तयार, परंतु वाचायची सवय लावा, स्वतःला लावा, आपल्या लेकरांना लावा. आईवडिलांचा वेळ जर जात नसेल तर त्यांना पुस्तकं आणून द्या, त्यांचा वेळ चांगल्या रीतीनं जाईल. बरं असो. तर चौथी गोष्ट जी बिली ग्रॅहमनं शिकली त्याच्या आईकडून ती आहे बालवयातच वाचायला आम्ही सुरुवात करा. तुम्ही म्हणाल आता आम्ही बाल राहिलेलो नाही, आता आम्ही युवा झालो, काही हरकत नाही, वाचायला सुरुवात करा. तुम्ही म्हणाल आता आम्ही त्याच्या पलीकडं गेलो, वाचायला सुरुवात करा. तुम्ही म्हणाल आता आम्ही म्हातारे झालो, वाचा. तुमच्या वाचनाद्वारे कधीच तुम्हाला तोटा होणार नाही, लाभच होईल. चांगलं वाचा. वाईट साहित्यसुद्धा आहे ते वाचू नका, चांगलं वाचा. काय चांगलं आहे समजून घ्यायचं असेल आम्ही मार्गदर्शन करायला तयार आहोत. पाचवी गोष्ट जे बिली ग्रॅहम त्यांच्या आईकडून शिकले ते हे की विवाहासाठी लढणे मौल्यवान आहे. इट इज वर्थ फायटिंग, मॅरेज इज वर्थ फायटिंग फॉर. तुमच्या विवाहासाठी लढणे हे मौल्यवान आहे. ते म्हणतात की त्यांचे आईवडील जे आहे त्यांच्या जीवनामध्ये तणावपूर्ण प्रसंग नेहमी येत होते, परंतु ते तणावपूर्ण प्रसंग लेकरांना बघण्याची परवानगी नव्हती. पण बिली ग्रॅहम त्यांच्या आईवडिलांबद्दल हे पण सांगतात की त्याच आईवडिलांकडून जे तणावपूर्ण त्यांचे संभाषणं होत होते, परंतु त्यांच्या संभाषणामधून घाण शब्द, अभद्र शब्द त्यांनी कधीच ऐकले नाही, शिवीगाळी त्यांनी कधीच ऐकली नाही. तणाव होता का? येत असे. ते तर असं म्हणतात की त्यांना जर डिवचलं तर ते एक दुसऱ्यावरती शब्दाने तुटून पडत असत. विशेषतः ते त्यांच्या आईबद्दल म्हणतात की त्यांच्या आईला चिडवलं तर ती तुटून पडत असे, वापस उत्तर देत असे, भांडत असे, परंतु लगेच ते शांत होत असत आणि मग पुढं जीवन कसं जगायचं याच्याकडं ते वाटचाल करत असत. एक दुसऱ्याला क्षमा करून ते पुढं वाटचाल करत असत. लग्नामध्ये भांड्याला भांडं लागतंच, गैरसमज होतातच. तुम्ही म्हणता तुमच्या बायकोला ऐकवतं ब, ती उत्तर देते ड, तुम्हाला ते फ पर्यंत कसं परत पोहोचलं ते काय समजत नाही, मधातल्या लिंक जुळत नाही, कसं काय हे घडलं कोणीच सांगू शकत नाही, वाढत जातो. तणावपूर्ण प्रसंग येतील, परंतु निराश होऊ नका. त्या तणावावरती मात करून आपल्याला पुढं जायचं आहे. तणाव येतील, तणावपूर्ण प्रसंग येतील, परंतु तरीसुद्धा आम्ही त्या विवाहाला टिकवून ठेवण्यासाठी लढू शकतो, त्या विवाहाला मजबूत ठेवण्यासाठी आम्ही लढू शकतो. प्रभूला जे भिणारे लोक आहेत ते तणावाला घाबरणार नाहीत, ते वादविवादाला घाबरणार नाहीत, त्याच्यावर मात करून शांतीपूर्ण जीवन ते जगतील. प्रियानो, यांची आई तशी होती. ती वाद करत असे, तणावात भाग घेत असे, परंतु शांतीपूर्ण रीतीनं पुढं सुद्धा जात असे. आणि म्हणून तुमच्या आईवडिलांना भनभन करताना जर तुम्ही बघितलं तर नवल वाटू देऊ नका. त्यांच्या स्वभावामधले जे भेद आहेत त्याच्यामुळं ते भनभन करतात. त्यांना काहीतरी आवडतं, यांना काहीतरी आवडत नाही, यांना काहीतरी आवडत नाही, त्यांना काहीतरी आवडतं, असा काहीतरी तो गोंधळ होतो आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये तणाव येतो. तुम्ही त्यांच्यात पडू नका, परंतु ते कसे शांत होतात आणि मग संध्याकाळी काही घडलंच नव्हतं असं गोडी गुलाबीने कसं वागतात आणि पुढं जातात, तुम्हाला चांगले संस्कार देऊन कसं पुढं जातात हे बघा, ते शिका. बिली ग्रॅहम त्यांच्यातून ते शिकलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की बिली ग्रॅहम आणि त्यांच्या पत्नीमध्ये सुद्धा नंतर वाद झालेले असणार, तणाव आलेले असणार, त्यांनाही लेकरं वाढवावे लागलेले आहेत, कुटुंबामध्ये जगावं लागलेलं आहे. तुम्हाला आणि मला सर्वांनाच कुटुंबावस्थेमधून जायला लागेल एक ना एक दिवस. तरुण लेकरांना तुम्हाला सुद्धा तणावपूर्ण प्रसंग येतील, परंतु त्यातून शांततेचा मार्ग काढून पुढं जायला आम्हाला शिकावं लागणार आहे. म्हणून विवाह लढण्यायोग्य आहे, भांडणं करण्यायोग्य म्हणत नाही, परंतु तो विवाह टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करणं मूल्यवान आहे, त्यासाठी युद्ध करणं मूल्यवान आहे, लढणं मूल्यवान आहे. हे त्यांच्या आईकडून ते शिकले.
6वी गोष्ट ते त्यांच्या आईकडून शिकले ती ही की सर्वोत्तम पालक सुद्धा चुका करू शकतात. सर्वोत्तम पालक ज्यांना आपण म्हणतो, सर्वोत्तम आई वडील ज्यांना आपण म्हणतो, त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात. ते बिली ग्रॅहम म्हणतात की ते ख्रिस्ती घरामध्ये जरी वाढले तरी त्यांचे पालक काही परिपूर्ण नव्हते, परफेक्ट नव्हते. सर्व मानव प्राणी परफेक्ट कोणीच नाही. आमच्याकडून चुका होतील. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे असं म्हटलेलं आहे. आमच्यामध्ये चुका आहेत, आमच्याकडून चुका घडतील. आणि ते गमतीची बाब सांगतात की एकदा बिली ग्रॅहम आजारी पडले आणि आजारी पडलेले असताना त्यांच्या आईने खोकल्याचं औषध समजून त्यांना औषध पाजलं. ते खोकल्याच्या औषधाच्या ऐवजी आयोडीन पाजलं. खोकल्याच्या औषधाची बॉटल समजून आयोडीनचीच बॉटल त्यांच्या तोंडात लावून पाजून टाकलं. आणि मग नंतर तिच्या लक्षात आलं की अरे आपली चूक झाली, काय करावं. तर मग बिली ग्रॅहमच्या एका आंटीला त्यांनी फोन केला आणि त्या आंटीने त्यांना सांगितलं की दुधाचं अतिशय घट्ट असलं क्रीम त्याला पाजा. आणि त्यांच्या घरचे काही फार्म, त्यांचा घरचा फार्म होता, त्याच्यातल्या घट्ट क्रीम, दुधाचं घट्ट क्रीम त्यांना पाजण्यात आलं. आणि त्या घट्ट क्रीममुळं त्या आयोडीनचा जो शरीरातला प्रभाव होता तो सौम्य झाला. तिथं ते वाचले. सांगायचं तात्पर्य हे की चुका त्यांच्याकडून होऊ शकतात. तुम्हाला जर मी सांगितलं की माझ्या आईने मला चटका दिलेला आहे तर तुम्हाला पटेल का? पटेल का तुम्हाला? हां, तुम्ही म्हणाल की आंटी चटका देत होती. हो, एक दिवशी असं झालं की आमच्या घरी स्टोव होता, वातीचा स्टोव पुसदला असताना. आणि आमची आई छान खाली बसून पोळ्या लाटायची. त्या वातीच्या स्टोववरती ती पोळ्या करायची. त्या काळी वातेचा स्टोव, रॉकेलचा स्टोव असणे म्हणजे तुम्ही श्रीमंत होते असा त्याचा अर्थ होता. म्हणजे चुलीचा वापर नाही, धूर नसलेला स्टोववरती स्वयंपाक करता येणं म्हणजे आई लोकांसाठी आनंदाची बाब होती. मग त्याच्यावरती ती पोळ्या करत होती छान. आणि तव्यावरती पोळ्या करत होती. सराटा होता स्टीलचा, तो तेलात बुडवायची, त्याला लावायची, ती पोळी परतायची, तिथं दाबून ठेवायची. आणि मी फुटबॉल खेळून आलो आणि मला काय झालं काय माहीत, वचवच करत असेल मी तिच्याजवळ जाऊन बसलो, ती हाफ पॅन्ट घालून, आणि तिला त्रास देत होतो. आणि ती म्हणाली की अरे शांत बस, अरे शांत बस. मी कसाचा शांत बसतो, माझी वळवळ सुरूच. आईने तो तव्यावरचा सराटा उचलला आणि माझ्या मांडीवर ठेवून दिला. कितीतरी दिवस तो पंजा, तो सराटा माझ्या मांडीवरती तसाच होता. आई वडिलांकडून चुका होतात. आईने तेव्हा, आई असून सुद्धा तिने मला सॉरी म्हटलं. ती म्हटले माझी क्षमा कर, तुला चटका द्यायचा विचार नव्हता, पण मला वाटलं की इतका गरम तो नसेल. मी म्हटलं थोडंसं तुला हे द्यावं, परंतु तो चांगलाच मला भाजलं त्याच्यामुळे होत. आईवडिलांकडून चुका होतात. सर्वोत्तम पालकही चुका करू शकतात. तर त्याचा अर्थ असा नाही की ते तुमचे दुश्मन आहेत, नाही. ते तुमच्यावर प्रीतीच करतात आणि तुमच्या भल्यासाठीच ते वागतात. तुम्हाला शिक्षा जर ते करत असतील तर तुमच्या सुधारण्यासाठी शिक्षा ते करत असतील. तुम्हाला नीट वागवण्यासाठी ते तुम्हाला शिक्षा करतील. तुमचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून ते तुम्हाला शिक्षा करतील. परंतु त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात. तर ती गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवूया आणि त्यांना मोठ्या मनाने आपण त्यांना सांभाळून घेऊया. शेवटली गोष्ट जी बिली ग्रॅहम त्यांच्या आईकडून शिकले ती ही की शेवट चांगला करा. आपल्या जीवनाचा शेवट चांगला झाला पाहिजे, शेवट चांगला करावा हे ते शिकवतं. त्यांची आईची जी साक्ष होती त्या साक्षीद्वारे बिली ग्रॅहमचं जीवन घडलेलं आहे. त्या आईच्या साक्षीतून आपण जीवन कसं जगायचं हे ते शिकलेले होते. परंतु बिली ग्रॅहम असं म्हणतात की आईच्या जीवनाचा जो शेवटचा भाग होता, वडील मरण पावलेले होते, आई आता एकटी होती, तिची तब्येतसुद्धा चांगली राहत नसे. मग त्या दिवसांमध्ये काय करायचं? तर त्या दिवसांमध्ये बिली ग्रॅहमची आई दररोज सकाळी देवाचं वचन ऐकत असे.
आजकाल ती सुविधा आपल्याजवळ निर्माण झालेली आहे. कदाचित त्यांना डोळ्याने वाचता येत नसेल, म्हणून त्या देवाचं वचन ऐकायच्या तुमच्या फोन्समध्ये तुम्ही व्हर्जनचं बायबल जर डाउनलोड केलं तर तुम्हाला मराठीचं बायबल ऐकता येतं. प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला पुस्तकाची प्रस्तावनासुद्धा दिलेली आहे. त्याचा प्रत्येक अध्याय तुम्हाला जसाच्या तसा ऐकता येतो प्रियांनो. तर ही जी बिली ग्रॅहमची आई होती ती ते सगळे बायबलचे धडे अध्याय ऐकत असे आणि प्रार्थना करत असे. ते तिच्या जीवनाच्या शेवटच्या कालावधीमध्ये नित्यक्रम तिचा तो होता. नित्यक्रम तिचा तो. आमची आई रोज TWRचा कार्यक्रम ऐकते. मला वाटतं तिचं अख्ख्या बायबलवरती TWRचे प्रोग्राम ऐकून संपले असतील. आता दुसरी तिसरी वेळ चालू असेल. TWRकडून तिला विशेष पुरस्कार द्यावा लागेल. परंतु रोज रात्री ती ऐकत बसते. तिला शिकवून दिलं. आमची आई स्मार्ट आई आहे. तिला फेसबुक वापरता येतं. आम्ही कॉमेंट करायच्या आधी तिने कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, गॉड ब्लेस यू असं कॉमेंट्स त्याच्यावरती केलेले असतात. कधी कधी सलमान खानलाही गॉड ब्लेस यू लिहून टाकते त्याच्यावरती. परंतु आमची आई ती करते. आम्हाला ते आनंद वाटतो बघून. आपणही करू शकतो. बायबल आपण वाचू शकतो. आपल्याकडं असं मोठं अक्षरांचं बायबल मिळतं प्रिया. तुम्हाला जर हे मोठ्या अक्षरांचं, आता तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्हाला तिथूनही दिसेल कदाचित. मोठं बारीक अक्षर, याला पुलपिट बायबल असं म्हणतो आपण. मोठ्या अक्षरांचं हे बायबल आहे. ते आपल्याकडे येतात. ब्रदर अभिनव ढालवणे त्यांच्याकडे मिळतं हे बायबल. जालन्याला असतात. मला वाटतं 700 रुपये किंमत आहे त्याची. आपण घेतलं तेव्हा स्वस्त दिलं, आता महाग झाले. परंतु हे वापरा, वाचन करा. डोळ्याने दिसत नसेल तर. आमची आत्या जी होती ती भिंग लावून वाचायची बायबल. ती शेवटपर्यंत वाचन रोज ती करत असे. तिला फोन घेऊन जमला नाही, परंतु ती वाचन करत असे. बायबलचं वाचन करत असे. रेडिओचा प्रोग्राम ती ऐकत असे. देवाचं वचन ऐकून शेवटच्या दिवसामध्ये तिनं ते जास्त वेळ केलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. 14 जानेवारी 1981 त्यांची आई मरण पावली प्रियानं. बिली म्हणतात की बातमी मला मिळाली तेव्हा मी रडलो खरा. माझी आई गेल्याचं दुःख मला झालं, परंतु आनंदही झाला, कारण ती परमेश्वराच्या जवळ होती, देवबापाच्या जवळ होती. बिली म्हणतात की त्यांच्या जीवनात जितके लोक आले, जितक्या लोकांना ते ओळखत होते, त्या सर्व लोकांमध्ये सर्वात जास्त प्रभाव त्यांच्या जीवनावर टाकणारं जर कोणी असेल तर ती त्यांची आई होती. बिली म्हणतात त्यांचं आणि त्यांच्या बहीण भावंडांचं जीवन सुखरूप राहण्यामागे त्यांच्या आईच्या प्रार्थना, प्रखर आणि नित्य प्रार्थना ह्या सदैव राहिलेल्या आहेत. देवाची स्तुती करूया की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवबापानं आई दिलेली आहे. त्या आईमुळं आम्ही या जगामध्ये आहोत. माझे वडील म्हणत असत की जेव्हा एखादी स्त्री बाळाला जन्म देते, माझे वडील म्हणत असत की तो त्या बाळाचा जन्म तर आहे, परंतु त्या आईचा नवा जन्म तो असतो. ती आई त्या त्रासातून जाते तुम्हाला आणि मला जन्मी घालण्याच्या. तो तिच्यासाठी भयंकर त्रासाचा क्षण असतो, भयंकर वेदनेचा क्षण असतो. माझे वडील म्हणत असत की ते म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच असतो. देवाची स्तुती करूया की आई आपल्याला दिलेली आहे. पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत ज्या आयांनी आपले लेकरं घडवलेले आहेत असं आम्हाला दिसून येतं. आपण देवाची स्तुती करू. आज आपल्या घरामध्ये जर आई आहे तर देवाची स्तुती करू. आज आपल्या घरामध्ये जर वृद्ध स्त्री आहे तर देवाची स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रभूला त्यांच्या जीवनासाठी आपण आभार आज मानूया. प्रभूला म्हणू की प्रभू तुझं गौरव आम्ही करतो, कारण आमच्या जीवनामध्ये तू आई दिलेली आहे. किती लोक आनंदी आहेत तुम्हाला आई आहे किंवा होती. कदाचित तुमची आई प्रभूकडे निघून गेली असेल, हरकत नाही. आमचा देव, आमचा ख्रिस्त हा त्या आईचं काम आमच्या जीवनामध्ये करतो. तो आमचा ख्रिस्त गुरु माऊली आहे, तो आमची आई सुद्धा आहे प्रियाने. आज कदाचित अशा आया असतील ज्यांना
लेकरं नसतील किंवा त्यांचे लेकरं अवेळी प्रभूकडे निघून गेलेले असतील, त्या आयांची सुद्धा आज आपण आठवण करूया. आज अशा आया असतील कदाचित त्यांचे लेकरं व्यवस्थित नसतील, शरीराने बुद्धीने किंवा काही त्रास त्यांना असेल, अशा आयांसाठी सुद्धा आज आपण प्रार्थना करणार, त्यांची सुद्धा आम्ही आज आठवण करणार आहोत. प्रभूला विनंती करू की प्रभू या आयांना आशीर्वादित तू कर, त्यांचं जीवन तुझ्या आशीर्वादानं असं भर की त्यांना तो आशीर्वाद ठेवण्यासाठी जागा पुरणार नाही. आकाश कपाट उघडून आशीर्वादित आमच्या आयांना कर, कारण त्यांच्याशिवाय आम्ही घडलो नसतो. तर सर्व मदर्स, सर्व आई, तुम्हाला आजच्या या मातृदिनाच्या विशेष हार्दिक शुभेच्छा पालकाकडून आणि संपूर्ण मंडळीकडून आणि तुमच्या लेकरांकडून सुद्धा. देवबाप तुम्हाला आज आशीर्वाद देऊ.